हाय! मी अशी छान-छान रेडी झाले होते, पण घरात हा असा पसारा पडला होता आणि माझं पिल्लू झोपलं होतं. पण मला आधी ना स्वयंपाक बनवून घ्यायचा होता. त्यासाठी मी पहिली किचनमध्ये गेले. डाळ शिजवून ठेवली होती, पण ती काही शिजलीच नव्हती. त्याच्यामुळे परत कुकर लावला आणि डाळ शिजायला ठेवली. ती शिजते तोपर्यंत लगेचच कणिक मळून ठेवली आणि ती मुरायला ठेवली. या बेसन पिठाचं काय करायचं आहे ते सांगतेच, पण त्याआधी मी नंतर लगेचच डाळ वगैरे शिजवून घेतली आणि हे कणिक आहे ना माझ्याकडून पातळ झाली होती. पीठ घालून मी तिला कशी तरी घट्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ती काय झाली नाही. मग तशाच चपात्या बनवून घेतल्या. त्यानंतर डाळीला फोडणी देऊन घेतली आणि ते जे बेसन पीठ मी भिजवलं होतं ना, त्याचं मी बेसन पिठाच्या पोळ्या बनवणार होते. कारण बेसन पिठाच्या पोळ्या लगेच थंड होतात, त्याच्यामुळे जेवणाच्या आधीच बनवायला घेतल्या होत्या. मग काय बेसन पिठाच्या पोळ्या, घेवड्याची आमटी, चपाती, भात असा काहीसा आजचा स्वयंपाक होता. त्यानंतर लगेच मी किचन ओटा पण आवरून घेतला. जाऊन बघितलं तर माझं वादळ अजूनसुद्धा झोपलेलंच होतं.